नमस्ते, मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर 37 उंचीची मी सलवार कटिंग तुम्हाला दाखवते। आता मी हा कपडा घेतलाय। आता आपल्याला डिझाइन नुसार आपल्याला सुईची किंवा उलटी बाजू पाहिजे आणि मी हा कपडा उलट्या पद्धतीने टाकलाय। सुईची बाजू आतमधून आहे। ज्या वेळेस प्लेन कपडा नसेल डिझाइनचा असेल तर आपल्याला डिझाइन ही कशी खालच्या बाजूने किंवा वरच्या बाजूने ते आपल्याला चेक करूनच आपल्याला कपडा टाकायचा आहे। तर 37 उंचीचा आहे तर मग मी वरती 6 इंच बेल्टसाठी काढून टाकले आणि वरून मी खाली 37 जिथपर्यंत येतं तेवढं मी एक खून करून घेतली। आता त्याच्यामध्ये आपल्याला कॅनव्हास साठी 2 इंच आपल्याला सोडून द्यायचं आहे, बरोबर। आणि आपल्याला बॉटम किती आहे त्यानुसार आपल्याला एक लाईन आखून घ्यायची। मी 8 वर बॉटमला लाईन आखून घेतली। 8 इंचाचा मी बॉटम घेते। आणि हा बॉटमचं कसं असतं, ज्या वेळेस कस्टमरला जास्त लूज किंवा फिट लागते त्यानुसारच आपला हा बॉटम घेतला जातो, तर ते तुम्ही लक्षात घ्या। आता आपल्याला पाहायचं आहे ही उंची किती आली, पूर्ण 33.5, त्याच्या निम्म आपल्याला करायचंय आणि एक लाईन आपल्याला आखून घ्यायची। हे बघा, आता घडी आपली कमी आली कारण कापड कमी होतं। तर आता आपल्याला याच्यामध्ये चून जास्त येण्यासाठी कसं करायचंय, एवढं आपण निम्म याच्या ही लाईन घेतली, बरोबर। आता ही लाईन आणि ही लाईन दोन्ही आपल्याला जोडून घ्यायचे। या दोन बाजू आपल्याला जोडून घ्यायच्या आणि आपल्याला कटिंग करायची। आता आपल्याला कटिंग करून घ्यायची। नेट लक्षात घ्या, एकदम सिंपल पद्धतीने ड्रेस कटिंग आहे ते, सलवार कटिंग। आणि नंतर आपल्याला चून घेण्यासाठी हे बघा, हा कपडा मी इथं ठेवलाय म्हणजे आपल्याला भरपूर असा चुना पडण्यासाठी जागा शिल्लक आहे। आता आपल्याला उंचीमध्ये घ्यायचंय, खाली कमी जास्त काहीच होऊ द्यायचं नाही। वरती आपण सोडून दिले 6 इंच आणि जिथे आपलं 14 येते तिथे आपल्याला एक खून करून घ्यायची आणि ही लाईन आपल्याला जोडून घ्यायची। आता मी ही बाजू जरा वेळासाठी काढून टाकते आणि एवढं आपल्याला कटिंग करायची। अशा पद्धतीने सलवार कटिंग जवळजवळ पूर्ण झाली। आता मी इथं 1 इंचाचं अंतर ठेवून बघा, आपल्याला चून ठेवण्यासाठी एवढा कपडा एक्स्ट्रा मिळाला। आता पॅन्टीची कटिंग बघा पूर्ण कशी झाली। ज्या वेळेस आपण शिवून काढतो त्यावेळेस कमी जास्त जरी झालं तर आपल्याला हा कट कमी जास्त जरी करायची वेळ आली तर तिथपासून परत आपल्याला एक शेप द्यायचा आहे। अशा पद्धतीने सलवारची कटिंग ही जवळजवळ पूर्ण झाली। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्ते।